बातमी मुजोर रमेश म्हात्रे याच्या संदर्भात मुजोर रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। कल्याण सत्र न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे। तर मुजोर रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जात महिला डॉक्टरांना मारहाण केली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका ही रमेश म्हात्रे याच्यावर झाली होती। त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा झाली आणि त्यानंतर त्याला आता पोलीस कोठडी सुनावली आहे। पीसी दिलेली आहे। सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। मेहरबान न्यायालयाने काय नेमकं युक्तिवाद पूर्ण युक्तिवाद इथं सांगू शकत नाही। फक्त एकच मेहरबान न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। डॉक्टरांना सांगत होते की तुम्ही ऑपरेशन करा, तुम्हाला होत नसेल तर सी किंवा कल्याणच्या डॉक्टरांकडे रेफर करा। तर ते डॉक्टर सांगत होते की नाही, हिला सायन हॉस्पिटललाच घेऊन जा। कल्याणच्या डॉक्टरांना पत्र द्यायला डॉक्टरांनी नकार दिला, सीएमओचा नंबर द्यायला नकार दिला आणि याच्यावरून तुरे मारे झाले, आरोतुरे झाले आणि मग हात उचलला गेला। सन्मान्य कोर्टाने आता काय सांगितलं, काय म्हणजे सन्मान्य कोर्टाने काय सांगितलं? कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत तपास करून ठेवा आणि सोमवारी माझ्यासमोर परत हजर करा। आज रमेश म्हात्रेंना हजर केलं होतं। त्या अगोदर 1 ते 3 आरोपींना हजर केलं होतं। त्यांना आजपर्यंत पीसी दिली होती आणि आज रमेश म्हात्रेंना पण हजर केलं होतं। 1 ते 4 आरोपींना आज कोर्टासमोर हजर केलं होतं। तर पोलिसांचं असं मत होतं की 1 ते 3 अगोदर आरोपींना हजर केलं होतं त्यांना आणि रमेश म्हात्रेंना एकत्र तपास करण्यासाठी 5 दिवसाची कस्टडी पाहिजे होती। परंतु आम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं वकील म्हणून, मी आणि पत्की साहेबांनी, की यांना आवश्यकता नाही म्हणून, एकत्र ऑलरेडी त्यांना सगळं माहिती आहे म्हणून। मग पोलिसांनी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। अर्ज दाखल केला होता का त्यांना VC द्वारे त्यांना हजर करण्यात यावं, पण मेहरबान न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता। आज रोजी मेहरबान न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं होतं। जास्तीत जास्त पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी केली होती, त्यामध्ये चौकशी भरपूर करण्यात बाकी होती, परंतु मेहरबान न्यायालयाने दोन्ही साईडचा युक्तिवाद ऐकून त्याच्यामध्ये सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी देण्याचं तशी ऑर्डर साहेबांनी मेहरबान न्यायालयाने केलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। किशोर, पोलीस कोठडी सुनावलेली आहे, काय नेमका युक्तिवाद न्यायालयामध्ये झालाय? नक्की जगदीश, गेले 2 दिवसांपासून जे प्रकरण गाजते कल्याण डोंबिवलीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये ज्या ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ज्या प्रकारे डॉक्टर आणि नर्सेस यांना मारहाण केली होती, त्यांच्या सहकार्याने सुद्धा आज 2 दिवसांनी काल पोलिसांनी VCची मागणी केली होती, व्हिडिओ कॉन्फरन्सची, मात्र ती सन्मान्य न्यायालयाने नाकारली होती। त्यानंतर सिव्हिल रुग्णालय ठाण्यातून त्यांना थेट आणण्यात आलं आणि आज जवळजवळ 6 त्यांच्याबरोबर एकंदरीत 4 आरोपी आणि ते स्वतःच्या 5 जणांवर न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या दरम्यान त्यांना बोलण्याचा युक्तिवाद जो आहे दोन्ही वकिलांच्या पार्ट्यांनी केला आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी अशी बाजू मांडली आहे की ज्या डॉक्टर्स आहेत त्या रेफर्स करत नव्हत्या रुक्मिणी रुग्णालयाला आणि त्या सतत त्या नातेवाईकांना सायन रुग्णालयाचं हे देत होते की बाबा सायन रुग्णालयात घेऊन जा, परंतु अशा अडलेल्या परिस्थितीत गर्भवती महिलेला एवढं लांब जाऊन घेणं किंवा पावसाच्या परिस्थितीत पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या एकंदरीत या सगळ्या गोष्टीला पाहता आता कुठेतरी अजून चौकशी होणं गरजेचं आहे। त्याकरता ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि आता या सोमवारी काय हे पुढे येईल हे पाहावं लागेल। ठीक आहे किशोर, तुम्ही असेच जोडलेले राहा।